संजय 10-12 वर्षाचा पोरगा. त्याचे बाबा शहरात मिळेल ते काम करून आपला संसार चालवत होते. संजयची आई देखील मिळेल ते काम करून पोट भरायची. संजयला विमला नावाची बहीण होती. विमला आणि संजय एकाच शाळेत शिकत होते. तो 5व्या वर्गात तर विमला 1ल्या वर्गात शिकत होती. आपली मुलं शिकून मोठी व्हावीत, आमच्यासारखं त्यांना कष्ट सोसायला नको म्हणून ते त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देत होते. ते दोघे एकही दिवस शाळा बुडवत नसत. मात्र संजयला एक वाईट सवय होती. त्याला चोरी करायला काहीच मिळत नव्हते. शाळेत नव्यानेच मॅडम रुजू झाले होते. त्यांना योगायोगाने 5वा वर्गच देण्यात आला. शाळेच्या दुसऱ्या दिवशी मॅडमच्या पर्समधून 600 रुपये गायब झाले होते. परिपाठ संपल्याबरोबर मॅडमच्या लक्षात आले. त्यांनी मुख्याध्यापकांना तसे कळवले. सर्व मुलांची चौकशी झाली, पण चोरीचा काही पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी होती, त्यामुळे तिसऱ्या दिवशी सोमवारी शाळा भरली आणि चोराचा पत्ता लागला. त्याच वर्गातील एका मुलाने मॅडमचे पैसे कुणी चोरले आहेत याची माहिती मुख्याध्यापकास दिली. लगेच संजयला ऑफिसात बोलावून घेतले. त्याच्या वडिलांनाही फोन लावण्यात आले. थोड्याच वेळ त्याचे वडीलही शाळेत आले. संजयला त्याने केलेल्या चोरीच्या कृत्यासाठी खूप मोठी शिक्षा करण्याची परवानगी त्याच्या वडिलांकडून मिळाली. काय करावं हा खूप मोठा प्रश्न शाळेच्या मुख्याध्यापकासमोर पडला होता. शिक्षा करून त्याचे जीवन बर्बाद करण्यात काही अर्थ नाही म्हणून मुख्याध्यापकांनी त्याला समजावून सांगून सोडून दिले आणि रोज त्याच्या वागण्यावर लक्ष देत राहिले. काही दिवस लोटले असतील. एके दिवशी खुद्द संजय मुख्याध्यापकाजवळ आला आणि म्हणाला, सर, हे पॉकेट मला शाळेच्या मैदानात सापडले आहे. सरांनी पॉकेट उघडून पाहिले. त्यात 500 रुपयांच्या 10 नोटा होत्या. तसेच त्यात त्या माणसाचे ओळखपत्र देखील होते. सरांनी ते पॉकेट घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पॉकेट जमा केले. पोलिसांनी त्याची नोंद केली. दुसऱ्या दिवशी सरांनी परिपाठमध्ये संजयने प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल शाबासकीची घोषणा केली. त्याच दरम्यान शाळेत एक अनोळखी व्यक्ती आली आणि पॉकेट दिल्याबद्दल सरांचे आभार मानू लागले. त्यावेळी सरांनी आभार माझे नाही, या संजयचे मानायला हवे असे सांगितले. तेव्हा त्या व्यक्तीने संजयचे कौतुक तर केलेच, शिवाय प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून 100 रुपये देऊ केले. ते 100 रुपयांची नोट हातात घेताना त्याच्या डोळ्यात अश्रू तळत होते. त्याने लगेच सरांचे पाया पडण्यास खाली वाकला. सरांनी त्याला शुभेच्छा दिल्या. आयुष्यात कधीही चोरी करणार नाही ही सरांना दिलेली शपथ त्याने आयुष्यभर पाळली.